मोहोळ वंदन परिक्रमा एक वारी समतेची, मानवतेची, बंधुतेची या परिक्रमा यात्रेचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील तसेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर, अभिजित ढोबळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले। यावेळी माजी आमदार राजन पाटील यांचा सत्कार ढोबळे सर यांनी केला। ढोबळे सर, संतोष दामोदरे सर, वंदन परिक्रमा अध्यक्ष अभिजित ढोबळे सर यांचाही सत्कार करण्यात आला। या वंदन परिक्रमेला माजी आमदार राजन पाटील, ढोबळे सर, संतोष दामोदरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। ही वंदन परिक्रमा मोहोळ तालुका, पंढरपूर तालुका तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातून जवळपास 141 गावातून निघणार आहे। या वंदन परिक्रमेत 250 ते 300 युवकांचा सहभाग आहे। या परिक्रमेत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान केल्या होत्या। मोहोळ मतदारसंघातील प्रत्येक गावातून गावच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत। तसेच जनतेला वंदन करण्यात येणार असल्याचे अभिजित ढोबळे यांनी सांगितले आहे। वंदन परिक्रमेत मुक्कामाच्या ठिकाणी भारुड, कीर्तन, भजनाचाही कार्यक्रम आयोजित केला असल्याचे आयोजकांनी सांगितलं। प्रथम मोहोळ शहरात वंदन परिक्रमा झाली, त्यानंतर पुढील गावात ही वंदन परिक्रमा मार्गस्थ झाली आहे। हा जो उपक्रम अभिजित ढोबळेंनी चालू केलेला आहे, हा मोहोळ तालुका मर्यादित न ठेवता ह्याचे संबंध महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला आवश्यकता आहे। हे सामाजिक दुरावा कुठेतरी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर या परिक्रम यात्रेतून बंधुत्वाचं, स्नेहाचं नातं अधिक दृढ करण्याचा उपक्रम आज अभिजितनं अतिशय योग्य वेळी केलेला आहे। त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आगामी विधानसभा दृष्टिकोनातून चर्चा चालू आहे की हे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले, त्याबद्दल कसं, त्याकडे कसं पाहतात? ही परिक्रम यात्रा आहे, ही राजकारण विरहित आहे। मगा अभिजित ढोबळेंनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की कुणी याचं राजकारण म्हणून करता पाहू नये, त्याच्यावर आपण समजून घेतलं पाहिजे आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, समाजसेवा आहे तो राजकारणच आहे का? खरं तर पाहिलं तर आता खूप दिवसांनी ढोबळे यांच्यासोबत तुमची आता हे तुमचं मत आहे। हे नागरिकांचं मत नागरिक ठरवतील ना, त्यावेळेला योग्य वेळा नागरिक ठरवतील। त्यामुळे आपण कोण सांगणार? असं नसतंय। लोक स्वतंत्र आहे। लोकांच्या मताचा आदर करणं हे आपलं काम असतंय। त्यामुळे लोकांनी जो निर्णय घेतला असतो त्याचं फक्त आपण स्वागत करायचं असतं। हा कुणाचा काय ताम्रपट नाही आहे, कुणाचं म्हणजे हक्काचं असं मतदान स्वतःचं असतं असं काही नाही आहे। शेवटी लोक विचाराला मतदान करत असतात। मालकांनी आशीर्वाद दिलेले आहेत, दामोदरे साहेबांनी याचं नियोजन केलेलं आहे आणि अभिजित ढोबळे हे ह्या आनंद परिक्रमाचे संयोजक, सूत्रधार आहेत। माणसातलं अंतर कमी व्हावं, लोकांच्या समस्येचा अभ्यास व्हावा, मोहोळ तालुक्यातल्या माणसांची दुःख समजून घ्यावीत, या हेतूनं सुरू झालेली ही यात्रा 141 गावात जाणार आहे। त्यातल्या समस्या ऐकून घेणार आहे। कीर्तनकारापासून भारुडकारापर्यंत त्या गावाचं मनोरंजन करत करत आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज यांच्या समस्या समजून घेणार आहे। अशा कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात, त्यांचं स्वागत करून ही यात्रा पुढं जावी आणि 3 तालुक्यात जाणारी यात्रा सर्वांचं समाधान करणारी ठरावी। सर्व देवदेवतांचं आणि धर्माचं रक्षण करत, सर्व समाजाचा आदर करत ही यात्रा पुढे जावी अशी अपेक्षा करतो, शुभेच्छा देतो। माणसाची परिस्थिती ज्या वेळेला बदलते,
निसर्गातलं वातावरण बदलतं त्यावेळेला माणूसही बदललेला असतो. अशा परिस्थितीत महायुती म्हणून आम्हा सगळ्यांना श्रेष्ठीनीच वरून एकत्र आणलेलं आहे आणि आम्ही इथं काम करताना देखील असं समोरासमोर कधी आमचे वाद झालेले आहेत अशी गोष्ट नाही. या सगळ्या परिस्थितीत चांगल्या कामाचा आदर करणं, पुढं जाणं आणि आपल्या काळ्याईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला आधार देणं हेच आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते आम्ही करायला लागलो. कुठेतरी अभिजित ढोबळे यांची विधानसभेसाठी चाहूल वाटते. अजून लांब आहे, 6 महिने अवकाश आहे. एवढ्या लवकर त्याचा विचार करणं, माणूस विसराळू आहे, या अशा गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात अशी परिस्थिती आहे नाही. पण 6 महिन्यानंतर येणारी परिस्थिती काय असेल किंवा येत्या 10 वर्षामध्ये त्यानं सेवा केल्यानंतर त्यावेळेला हा उमेदवार म्हणून चालेल का याचा लोकांनी विचार करायचा. कालच्या एक गट सोडून शरद पवार गटात त्यांना जातील असं वाटतं विचारायचं. आपल्याला. तसं काय बघितलं नाही मी. साहेबांचं धोरण 6 महिन्यानंतर कळतं. त्यांनी आत्ता बोलले तरी, त्यामुळं ते काय बोलले त्याचा अभ्यास करून, माझा स्वभाव भोळवट असल्यामुळं मी माहिती घेतो आणि मग सांगतो. महाविकास आघाडीला आता काय फक्त समता मानवता बंधुता जे आहे तेवढाच उद्देश आहे, बाकी कोणताही उद्देश याच्यामध्ये नाही आहे. आणि मी मगाशी पण सांगितलं आणि याच्या आधीच्या पण प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आपल्याला राजकीय उद्देश हा कुठेही नाही आहे. ज्यावेळेस माणसांच्या मध्ये जाईल, लोकांमध्ये माझी ओळख होईल, त्या ओळख झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगेन की आपल्याला थोडीशी लोकांची ओळख होण्यासाठी मला या यात्रेमध्ये जाऊ द्यात, लोकांचं मत समजून घेऊ द्यात, त्याच्यानंतर आपण याच्यावरती बोलूया. कोणताही राजकीय हेतू नाही, गैरसमज करून घेऊ नका कृपया.